छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात आज सकाळी सुमारे 9:30 वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. हनुमान मंदिर परिसरात महानगरपालिकेचे कर्मचारी अवैध होर्डिंग काढण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल जाधव याचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झालाय, तर त्याचे सहकारी रवी रिडलॉन हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. घटनेबाबत अधिक तपास संबंधित यंत्रणेकडून करण्यात येतोय. आज पहाटे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहराच्या मुकुंदवाडी या परिसरामध्ये हनुमान मंदिराच्या वर एक काही कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे त्या ठिकाणी बॅनर लावलेलं होतं. आम्ही वारंवार सांगत होतो की अनधिकृत बॅनर लावू नका, लावल्यास तर काढून टाका, अन्यथा गुन्हा होणार. परंतु दुर्दैवाने आज पहाटे 9:15 वाजता या सर्व अनधिकृत बॅनरचा कार्यवाही करत असताना माझा 2 कर्मचारी त्या ठिकाणी, एक गंभीर जखमी त्या ठिकाणी झाला आणि एक दुर्दैवाने ते अमोल जाधव म्हणून जे माझे कर्मचारी आहेत ते शॉक लागून त्या बॅनर काढत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आणि या बॅनर लावणारे आणि त्याच्यामध्ये शुभेच्छुक जे कोणी असणार आहे त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. आणि दुर्दैवाने जे आमच्या कर्मचारी मृत्यू झाला त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेने काम करीत असताना दुर्दैवाने जे मृत्यू झाला त्यांच्यासाठी आपण खूप मोठी रक्कम, जवळपास 1,15,00,000 रुपये आपण इन्शुरन्स केलेलं होतं. त्या रक्कम लवकरात लवकर त्यांच्या परिवाराला मिळण्याच्या अनुषंगाने माझं संपूर्ण टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्यासोबतच त्यांचं पत्नी त्यांना लाडपागे समितीमध्ये तातडीनं त्यांचं शोकाकुल जे वेळ संपल्यानंतर ते त्यांना लगेच आम्ही त्यांना लाडपागे समितीमध्ये अनुकंपा भरतीमध्ये आम्ही त्यांना नोकरी देणार. परंतु हे दुर्दैवी घटना आपल्या काही लोकांच्या चुकामुळे होतात. आणि तो मुलगा आपल्या भारतीय संस्कृतीच्या हिशोबाने हनुमान मंदिरावर लावलं होतं म्हणून त्याला पायाच्या वर चप्पल काढून ते बॅनर काढायला गेलं होतं. आणि यामध्ये या बॅनर लावणारे लोकांना एवढं कळत नाही कुठे बॅनर लावायचे, लावलं तर काढण्याचं. हे त्यांचं क्षणमात्र खुशीसाठी एक लोकांचा जीव घेतं, एक लोकांची जीव त्या ठिकाणी. यापुढे अशा घटना होऊ नये म्हणजे नुकतेच चमकोगिरी करण्यासाठी काही लोक असे करतात, त्यांना काय इशारा असेल तर आम्ही यापुढे मनुष्यवधाचेच आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. कारण या लोकांनी ज्या ठिकाणी लावतात त्यानंतर महापालिकेचा आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काढावा लागतो. आणि काढत असताना अशा पद्धतीच्या म्हणजे आपण कल्पनाही केलं नव्हतं, परंतु असे घटना होणे ते खूप वेदनादायक आहे. आज संपूर्ण आमच्या महापालिका म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे, परंतु त्याचा जीव तरी वापस येऊ शकत नाही. परंतु ह्यापुढे ज्या काही अनधिकृत बॅनर लावणारे लोकांविरुद्ध आम्ही कडकातली कडक कारवाई त्यांच्या विरुद्ध करणार. जी घटना या शहरामध्ये घडलेली आहे, एका सफाई कामगाराचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि एक सफाई कामगार हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. आज सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी नेहमी साफसफाईसाठी आले असता त्यांच्याकडून या शहरामध्ये जे इल्लीगल बॅनर वगैरे लावणं सुरू आहे, हे बॅनर काढण्यासाठी या कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती. परंतु ते दुर्दैवाने ते बॅनर काढता त्याचा बॅनरचे जे लोखंड आहे ते विद्युत ताराला लागलेले आहे आणि त्यामुळे त्या कर्मचाऱ्यात निर्गुण मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी शहरामध्ये जे महापौर आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की या शहरामध्ये जे इलिगल बॅनर आहेत ते सगळं लावू नये म्हणून. परंतु आता या ज्यांचे बॅनर काढायला आमचे कर्मचारी गेले होते, अमोल जाधव व रवींद्र रिडलान, हे दोन्ही, एक अमोल जाधव हा जागीच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि रिडलान हा गंभीररित्या जखमी झालेला आहे. सिग्मा हॉस्पिटलला उपचार चालू आहे. या अनधिकृत ज्याचं बॅनर होतं त्या बॅनरवाल्यावर सदृश्य मानववधाचा गुन्हा दाखल करावा. या कर्मचाऱ्यांना, या अमोलच्या परिवाराला 1 कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी व तसेच रवींद्र रिडलान यांना 25 लाख रुपये त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी.